परंतु जनतेची स्मरणशक्ती एवढी काही सुशीलकुमार शिंदेना किंबहुना काँग्रेसला वाटते तेवढी काही अधू नाही आहे. आम्ही मुद्दामून 16 तोंडाचा हा आधुनिक रावण तयार केलेला आहे. कारण सरकार ज्या योजना जाहीर करते त्या योजना म्हणजे रावणाने आपल्या जनतेबद्दल कळवळा दाखवण्यासारखं आहे. रावण तो रावणच, किती कळवळा दाखवला तरी रावणाचं दहन हे केलंच पाहिजे. रावणाकडनं दया माया क्षमा हा शब्द आपण अपेक्षित धरणं हा आपला गुन्हा ठरेल किंवा आपली मोठी चूक ठरेल. आणि म्हणूनच भ्रष्टाचाराचा मुद्दा आम्ही विसरलेलो नाहीत आणि त्या मुद्द्यावरती म्हणजे निवडणुकांमध्ये जे अनेक मुद्दे त्यातला हा मुद्दा कदाचित नंबर 1चा मुद्दा राहील. त्यासाठीच आजचं आंदोलन एक प्रतिकात्मक आंदोलन होतं. सर्व राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि मला वाटतं निवडणुकीचे ढोल किंबहुना नगारे आता वाजायला सुरुवात झालेली आहे. एक गोष्ट आणखीन मला आपल्याला सांगायला पाहिजे, जे काल घडलेलं आहे तो सुद्धा एक विषय फार गंभीर आहे. कालच्या कार्यक्रमानंतर मला आपल्यापैकी काही जण भेटले आणि त्यांच्याशी मी असा ओझरचा उल्लेख केला होता. नौदलाच्या प्रमुखांनी काल राजीनामा दिलेला आहे. गेल्या काही दिवसातली किंवा महिन्यातली ही दुसरी फार भयानक घटना आहे की आपल्या पाणबुडीला झालेला हा दुसरा अपघात आणि त्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून नौदलाच्या प्रमुखांनी राजीनामा दिला. खरं म्हणजे मी काल जे बोललो होतो की नुसता राजीनामा देऊन चालणार नाही, त्यांनी एक त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारली, ही सुद्धा गोष्ट फार आता दुर्मिळ झालेली आहे. नाहीतर लोक खुर्ची पद सोड म्हटलं तरी सोडत नाही, पण त्यांनी एक आपला बाणा दाखवला आणि ह्या परिस्थितीची किंबहुना घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला. आणि म्हणून कालच मी आपल्यासमोर बोलताना बोललो होतो की नुसता राजीनामा देऊन हे चालणार नाही, तर नेमकं राजीनामा देण्याची वेळ का आली आणि कोणामुळे आली, कशामुळे आली हे आता लोकांसमोर आलं पाहिजे. मग तुम्ही मला प्रश्न विचारला की मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे तर खरंच आहे, दिला नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे. परंतु एकूणच आता सरकार म्हणून काही शिल्लक राहिलेलं नाही, कारण शेवटचं अधिवेशन झालेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की त्याच्यानंतर ज्या चॅनलवरती मी बातम्या थोड्याशा पाहिल्या आणि चर्चा ऐकली, त्याच्यात फार गंभीर चित्र हे लोकांसमोर आलेलं आहे, जनतेसमोर आलेलं आहे की ह्या पाणबुड्या गेल्या कित्येक वर्षाच्या जुन्या पुराण्या पाणबुड्या आहेत. नवीन खरेदी झालेली नाही आहे, गंजलेल्या पाणबुड्या आहेत आणि ही पाणबुडीसुद्धा जास्त काळ चालू शकणार नाही असा रिपोर्ट असतानासुद्धा ती वापरात येत होती. हे जर असेल तर फार भयानक ही गोष्ट आहे. जे सैनिक आपल्या देशासाठी जीवावरती उदार होऊन लढत असतात त्यांच्या जीवाशी हा खेळ करणारं सरकार हे मला वाटतं सगळ्यांनी मिळून आता जसं रावण दहन केलं तसं या निवडणुकीत राजकीय त्याचं दहन हे केलंच पाहिजे. ही आपल्या देशाची आता गरज आहे. नाहीतर जशी पाणबुडी रसातळाला गेली तसंच देशसुद्धा रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सरकारला तर लाज लज्जा शरम काही राहिलेली नाही आहे. लोक मेले ते मरू देत, जवान मेले तर मरू देत, आपली खुर्ची साबूत राहिली म्हणजे त्यांना सगळं काही मिळालं. ही परिस्थिती फार संतापजनक आहे, फार संतापजनक आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर जनतेला मी आता आवाहन करणार आहे की ही संपूर्ण सगळी वेळ आपल्यावरती कोणी आणली, असंच सरकार आपल्याला पुन्हा पाहिजे का? आणि मला खात्री आहे की देशातला प्रत्येक नागरिक हा अगदी उसळून सांगेल की हे असलं कर्मदरिद्री भ्रष्टाचारी सरकार हे आम्हाला पुन्हा नको. कारण एक तर पाणबुड्या खरेदी आणि केल्या नाहीत, ज्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, मग हेलिकॉप्टर खरेदी केली, त्या हेलिकॉप्टरमध्ये भ्रष्टाचार, म्हणजे एकतर गोष्ट करायची नाही आणि केली तर त्याच्यात घोटाळे करायचे, ही या सरकारची नीती आहे. आणि हे सरकार आता घालवण्यासाठी महायुती सिद्ध झालेली आहे. आणि ह्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसमोर जो कोणी उमेदवार असेल त्याचं डिपॉझिट करणाऱ्या आमच्या वीर शिलेदारांची पहिली यादी मी आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवते. ती यादी आता मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. विदर्भापासून सुरुवात करूया. बुलढाणा मतदारसंघ आहे, तिथे आमचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. तेच पुन्हा निवडणूक लढवतील आणि निवडणूक जिंकतील, म्हणून बुलढाण्यातून मी प्रतापराव जाधव यांचं नाव शिवसेनेतर्फे महायुतीचे उमेदवार म्हणून मी जाहीर करतो आहे. त्याच्यानंतर अमरावतीला आनंदराव अडसूळ, रामटेकला
कृपाल तुमाने, यवतमाळ वाशिम इकडे भावनाताई गवळी, हिंगोलीला सुभाष वानखेडे, परभणीला संजय जाधव आमचे परभणीचे आमदार आहेत, त्यांना खासदारकीची आम्ही संधी देत आहोत, उमेदवारी देत आहोत. संभाजीनगरला चंद्रकांत खैरे, कल्याणला डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, ठाणे आमदार राजन विचारे, मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, रायगड अनंत गीते, शिरूर शिवाजीराव आढळराव पाटील, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे विनायक राऊत. आणि उरलेले जे 5 मतदारसंघ आहेत, एक मतदारसंघ आम्ही 22 जे लोकसभा मतदारसंघ लढवत आहोत, त्यातला एक मतदारसंघ जो हातकणंगले आहे तो नव्याने महायुतीत सामील झालेले आमचे राजू शेट्टी आहेत, त्यांना आम्ही तो देत आहोत. आणि दुसरा सातारा हा जो काही मतदारसंघ आहे त्याच्यावरती रामदास आठवले आग्रही आहेत, म्हणून सातारा हा त्यांच्यासाठी आम्ही देत आहोत. आणि हे 2 जर का बाजूला ठेवले तर उरलेल्या 5 जागा ज्या आहेत त्या 5 जागांचे उमेदवार आम्ही 1-2 दिवसामध्ये जाहीर करू. कल्याण सांगितलं ना, श्रीकांत एकनाथ शिंदे डॉक्टर आहे, तरुण आहे आणि खरा डॉक्टर आहे. हो, माडाचा तिढा सुद्धा सुटलेला आहे, तो सुद्धा 1-2 दिवसामध्ये आम्ही जाहीर करू. उद्या पहिल्या प्रथम उद्या गोरेगावला मुंबई प्रदर्शन सेंटर जे आहे तिकडे आमच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. तिकडे जाहीर सभा नाही, महत्त्वाचे जे काही महाराष्ट्रातले पदाधिकारी आहेत त्यांचा शिबिर आहे. तर 5ही पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, कारण सर्वांनाच बोलवण्याची आमची इच्छा होती, अगदी मुंबईतल्या आमच्या गटप्रमुखांपर्यंत बोलवण्याची आमची इच्छा होती, परंतु ते फारच मोठं होतं आणि तसं मैदान मग ती जाहीर सभाच होईल, म्हणून काही पदाधिकारी आम्ही उद्या तिकडे बोलवलेले आहेत. नाही, त्याच्याबद्दल माझ्या ज्या काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. ज्यांना शिवसेनेची पद्धत मान्य नसेल, राजीनामे द्यायचे असतील त्यांनी देऊ शकतात, परंतु शिवसेनेच्या शिस्तीच्या चौकटीबाहेर मी कोणाला वागू देणार नाही. बरोबर आहे, नाशिक आहे, आता एक नाशिक आहे, उस्मानाबाद नाहीच आहे महाराष्ट्रात, धाराशिव आहे. सांगतोय नाही सांगतो 5 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये अर्थातच तुम्ही बोललात ती नाशिक एक आहे, मावळ एक आहे, धाराशिव एक आहे, शिर्डी एक आहे आणि कोल्हापूर एक आहे. ह्या 5 जागांचा निर्णय आज उद्यामध्ये होईल. जास्त काही विशेष काय तिडाबिडा तिकडे नाही आहे. थोडंसं एक चाचपणी करणं हे गरजेचं असतं की बाबा विजयाची शक्यता ही जास्तीत जास्त गृहीत धरून उमेदवारांची एक निवड करावी लागते. त्याच्यासाठी आम्हाला एक थोडासा अवधी पाहिजे. पण म्हणूनच म्हटलं ना की तो मतदारसंघ जर मागे ठेवलेला आहे, 1-2 दिवसामध्ये ही 5च्या 5 नावं आमची जाहीर होती. तुम्हाला टेन्शन येईल असं काही होणार नाही. इस तरह आप तो इस बार तो आप हमारे साथ हो. विभाजन नहीं होगा. नाही, यावेळेला तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यावेळेला लोकांना आता हे सरकार नको आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा आलं तर देशाचे काय धिंडवडे निघू शकतात हे लोकांनी अनुभवलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आपलं मत आता वाया जाऊ द्यायचं नाही हे लोकांनी ठरवलेलं आहे. गेल्या वेळेला कदाचित एक गोष्ट असू शकेल की एक ठोस पर्याय आमच्याकडनं पण दिला गेला असेल नसेल, आता त्यावेळीची परिस्थिती कशी होती आपल्याला माहिती आहे. पण यावेळेला आमच्या युतीकडनं नरेंद्र मोदींच्या रूपाने एक ठोस आणि मजबूत चेहरा पर्याय हा जनतेला आम्ही दिलेला आहे आणि लोक आता सुज्ञ आहेत. आपलं मत ते आता केराच्या टोपलीत टाकणार नाही. मजबूत करण्यासाठी वेगवेगळे घटक पक्ष आपल्या सोबत आलेले आहेत, मात्र राजू शेट्टी आणि
वाद दिसतो आहे? नाही दिसत आहे. तसंच काल सांगलीमध्येही झालेलं आहे. भाजपच्या याच्यामध्ये ज्या संजय काका पाटलांना घेतलेले स्थानिक पदाधिकारी नाराज झालेले आहेत. जर अशी नाराजगी होत राहिली तर नाही ही नाही, अजिबात बसणार नाही. कारण आता मी तुम्हाला म्हटलं तसं की आता वातावरण हे सत्ता बदलाचं आहे, सत्ताधारी बदल केले गेलेच पाहिजेत हे वातावरण आहे. आणि जनता आता त्रासलेली आहे, जनता त्रासलेली आहे. किती काळ तुम्ही हे सगळं भोगत राहणार? मी कालच्या त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं, आज सुद्धा मी पेपरमध्ये बघितलं, सरकार जाहिरातीवर जाहिराती देते. म्हणूनच आम्ही त्यांना रावण का म्हटलं की जसं पुतना मावशीला पाना फुटला ही जशी एक कथा आहे, तसं रावणाला आता दया आली, अशा यांच्या योजना आहेत. आणि त्या जाहिरातीमध्ये जे काही दाखवलं जाते अन्न सुरक्षेच्या नावाखाली सुंदर स्वच्छ तांदूळ, चांगले गहू, आणखीन काय असेल ते, असं खरोखर मिळतंय का? पेपरमध्येच मी बातम्या वाचलेल्या आहेत, तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच मी बातम्या पाहिलेल्या आहेत की अनेक ठिकाणी हे जे काही अन्न सुरक्षा म्हणून थोतांड केलेलं आहे, त्या धान्यामध्ये दगड, गोटे आणि भुसा आहे. एका ठिकाणी तर त्या गव्हामध्ये उंदराची पिल्लं सापडलेली आहेत. म्हणजे ही जी काहींची फसवणूक चाललेली आहे. तुम्ही जाहिरातीत किती जरी काही गोड गोष्टी केल्या तरी लोकांचा अनुभव हा पूर्णपणे वेगळा आहे. आणि ह्या अनुभवाला कंटाळून, संतापून लोक आता सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही. इसके बारे में हमारे राहुल शेवाड़े जी बैठे यहाँ पे, वो अधिक विस्तार से आपके साथ बात कर सकते हैं क्योंकि उन्होंने पूरी जानकारी ली है, पूरी जानकारी ले ली है और आप चाहें तो उनके साथ बात कर सकते हैं. काय आता हा कारभार त्यांचा जो आहे ना, आपण एखाद्या व्यक्तीला हे म्हणतो म्हणजे त्यांचा कारभार तसा चाललेला आहे. आता हा पाणबुडीचा जो काही प्रसंग घडलेला आहे, काय कारभार काय, नाकर्त्यांचा कारभार आहे. या कारभारामध्ये जर का नौदल प्रमुख स्वतःवरती जबाबदारी घेऊन राजीनामा देत असतील तर ही देशाला लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि मग शेवटी संतापून ह्या कारभाराबद्दल जर का आम्ही तसं म्हटलं तर ते चुकत आहे. नेवी चीफ ने इस्तीफा दिया है, क्या कारण क्या है, क्यों ऐसी ये स्थिति कैसे होगी, क्यों आ गई? वो तो देश के लिए लड़ने के लिए नेवी में आए थे, तो उनको इस्तीफा क्यों देना पड़ा? इसका उत्तर चाहिए, देश की जनता उत्तर चाहती है. असं काय नेमकं घडलं की तुम्हाला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची वेळ आली? कोणी आणली ही वेळ आणि कशामुळे आणली? काल ज्या काही बातम्या मी पाहिल्या त्याच्यामधली ही परिस्थिती आहे की गेले कित्येक वर्ष नौदलामध्ये नवीन पाणबुड्यांची खरेदी झालेली नाही. आणि नौदल बुडवणारं सरकार जर का देशाच्या गादीवरती बसलं असेल तर हे सरकार पहिलं बुडवणं हे आपलं कर्तव्य आहे. राजकीय नाही, हा परिस्थितीचा बळी आहे. सरकारला आपल्या देशाबद्दल, जे अन्न सुरक्षा देतात त्यांचं देशाच्या सुरक्षेबद्दल काय धोरण आहे हे त्यातनं कळते. म्हणजे तुम्ही मतासाठी या सगळ्या गोष्टी करता आहात, पण देशाच्या सुरक्षेची जर का तुम्हाला चिंता असती तर तुम्ही त्यांच्यावरती राजीनामा देण्याची वेळ आणली नसती. त्याच्याबद्दल मी काल बोललो की सगळ्या विषयावरती मला बोलण्याची गरज नाही. तुम्ही काल पण हा विषय तुम्हाला कोणी बोलला असेल म्हणून मला विचारला असेल, त्याच्याबद्दल मी आदर करतो. पण सगळ्या विषयावरती मी आत्ता बोलण्याची गरज नाही. मला ज्या वेळेला पाहिजे तेव्हा मी बोलेन. मला ज्या विषयावरती बोलायचं त्यावेळेला मी बोलेन. बरोबर आहे. म्हणून ज्या वेळेला हा विषय मला घ्यायचा असेल त्यावेळेला मी तो विषय घेईन आणि माझी भूमिका जी असेल ती मी परखडपणाने मांडेन. ते मी बोलेन ना. मला कधी निवडणुकीचं तोंड कधी येईल ते मला कळेल. सर, एका बाजूला संजय दत्तला वारंवार फिरवून दिलं जातं, दुसरीकडे आपण पाहिजे सुब्रत रॉय हेही कोर्टाकडे एक हे मागतात की मला घरी हाऊस अरेस्ट करून घ्यावं काही कारणामुळे. हा वेगळा न्याय देण्याचा जो प्रकार, मी त्याच्यावरती डोंबिवलीच्या सभेत बोललेलो आहे की संजय दत्तला जो तुम्ही न्याय लावला आहे तोच न्याय कर्नल पुरोहित, प्रज्ञा ठाकूर आणि त्यांच्याबरोबर आणखीन जे काही त्यांचे सहकारी पकडले गेले त्यांना तुम्ही का लागू करत नाही? गेल्या आठवड्यामध्ये सुभाष देसाई माझ्यासोबत बसलेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये कर्नल पुरोहित त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या भगिनीला घेऊन सुभाष देसाई राष्ट्रपतींकडे गेले होते. आपले खासदार त्यांच्यासोबत होते.
आणि त्यांना ही सगळी परिस्थिती दाखवलेली आहे, त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. यांचं म्हणणं असं की आमच्या म्हणजे त्या भगिनीचं म्हणणं आहे, ते त्या पत्नीचं म्हणणं आहे की त्यांच्या पतीचा आणि त्यांच्या बंधूचा गुन्हा काय आहे, आणि गुन्हा असेल तर त्यांच्यावरती तुम्ही काय जे काही गुन्हे असतील ते टाका आणि केस चालवा ना. त्यांच्यावरती केसच चालवत नाही आहेत आणि 5 वर्ष 6 वर्ष नुसतं तुम्ही त्यांना तुरुंगात सडवत ठेवलेलं आहात. त्यांच्यावरती ते अजून नुसते आरोपी आहेत. गुन्हा कुठे दाखल झाला आहे? प्रज्ञा ठाकूर साध्वी असेल नसेल, एक महिला आहे ना. जर का तुम्हाला मला ह्या राष्ट्रवादीवाल्यांना म्हणजे शरद पवार आणि कंपूला विचारायचं आहे, एक इशरत जहा ती त्या चकमकीत मारली गेली, तिला पटकन यांनी सर्टिफिकेट दिलं, ती निष्पाप होती. काय चौकशी केली मला माहीत नाही. हेडलीनी सांगितलं की ती अतिरेक्यांची सहकारी होती, तरी शरद पवार म्हणत आहेत की ती निष्पाप होती. पण प्रज्ञा ठाकूर तुमच्याच सरकारच्या तुरुंगात 5 वर्ष 7 वर्ष सडते आहे. तिच्यावरती अजून तुमचं सरकार काय करते की का पुरावे गोळा करून त्यांच्यावरती जे काही गुन्हे असतील ते गुन्हे टाका आणि जी शिक्षा असेल ती द्या. आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण तुम्ही काहीच करत नाही आणि इकडे डांगोरा पिटत सुटल्या आहेत की ती निष्पाप होती. मग तुमची नेमकी चौकशी करणारी यंत्रणा काम काय करते हे तर लोकांना कळू द्या. ही सरकार सुब्रत रॉय यांना पण वाचवण्याचा प्रयत्न करते असा आरोप आहे. ते आता काही दिवसात कळेल. सर, बीएमसी स्टँडिंग कमिटी मीटिंगमध्ये एकानंतर एक खूप लवकर कमी वेळामध्ये अगदी करोडोची 68 प्रपोजल्स पास होतात. त्याच्या आधी अगदी 45 मिनिटात 40 प्रपोजल्स पास झाली. ही घाई का केली जाते? घाई असं आहे की जर का सरकार त्यांच्या योजना घाई करत असेल तर आम्ही काय करायचं? आणि आम्ही जे काय करतोय ते सगळे पक्षीय सदस्य त्या स्टँडिंग कमिटीत असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त सत्ताधारी पक्षाचेच प्रतिनिधी असतात. इकडे सर्व पक्षीय सदस्य तिकडे असतात. आणि जे काय आमचे अधिकार आहेत त्या अधिकारात आम्ही जनतेला का सुविधा द्यायच्या नाहीत? मीडिया पण असतं ना. जसं आता तुम्हाला सांगतो की एक तर काय होतं की चांगली मोठी जे काही प्रकल्पाची कामं असतात, दुर्दैवाने त्याला तेवढी म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही. गेल्या आठवड्यामध्ये इकडेच मी आलो होतो त्या जलबोगद्याचं लोकार्पण करण्यासाठी. आता कदाचित देशातलाच नव्हे तर आशियातला सगळ्यात मोठा जलबोगदा असेल आणि ती करणारी आपली महापालिका ही एकमेव महापालिका आहे जी आपल्या नागरिकांच्या पाण्यासाठी ही योजना करते. स्वतःचं धरण बांधणारी एकमेव महापालिका आहे. आणि मोठा जो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे हा पाण्याचा, त्याच्यातलं लेक टॅपिंग हे आता मार्च एंडला होणार आहे. मार्च एंडला म्हणजे केवढा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि एक महापालिका ती करते, आपली महापालिका ती करते. पण आचारसंहिता आल्यानंतर आम्हाला त्या प्रकल्पाचं श्रेय घेता नाही येणार, कारण श्रेय घेतलं तर तुम्ही त्याचं श्रेय घेतलं. जे काम सरकार करतं ते आपली महापालिका करते, हे मला गौरवास्पद आहे. आणि आमच्या अधिकारामध्ये जी कामं करण्यासारखी आहेत ती आम्ही करू, पण आमची कामं ही वचनं असतात आणि ती सत्य असतात, यांच्यासारखी थोतांड नसतात. उद्धव जी, एक सवाल है कि जिन अफसरों पर पूरा प्रशासन और शासन अनुशासन रखने की जिम्मेदारी होती है, जैसे मुंबई के कमिश्नर थे डॉक्टर सत्यपाल सिंह, साथ में केंद्रीय गृह सचिव ने भी ज्वाइन किया बीजेपी, और वीके सिंह भी अब बीजेपी के मंच में नजर आए और अब ज्वाइन करने वाले हैं. तो जो अपने आप को सेक्युलर पार्टी कहती है कांग्रेस, वैसे कांग्रेस जो बीजेपी पे शिवसेना पे उंगली उठाती है, तो ऐसे में जो बीजेपी है उसमें ऐसे अफसरों का जाना क्या संकेत देता है कि इसमें सेक्युलर कौन है और सांप्रदायिक कौन है? केवळ ते भारतीय जनता पक्षात आले म्हणून सांप्रदायिक असतील तर मला असं वाटतं देशातल्या सर्व राज्यपालांची यादी जाहीर करा आणि हे राज्यपाल कोणाचे कार्यकर्ते होते, कोणत्या पक्षात होते तेही जाहीर करा. नुसतं ऑफिसरच का घेता? राज्यपालांची पण यादी करा, सुरू करा. आपल्या राज्याचे राज्यपाल यांचा सगळा इतिहास काढा. राजस्थानचे राज्यपाल असतील, आणखीन राज्यपाल असतील, सगळे राज्यपाल काढा. श्रीनिवास पाटील कोण होते? परंतु ह्या ऑफिसरांमध्ये जी काही अस्वस्थता आलेली आहे ह्याचं कारण असं आहे की एकाच सरकारच्या 2 संस्था आहेत, एक IB आणि CBI. आज त्या इशरतच्या केसमध्ये त्या IBच्या अधिकाराला तुम्ही गुन्हेगार ठरवत आहात. IB ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे की जी देशाच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाची माहिती ही त्या संबंधित सरकारला आणि पोलीस यंत्रणेला कळवत असते. त्यांच्यावरतीच जर का तुम्ही अविश्वास दाखवणार असाल तर IB याच्या पुढे काम कसं करेल आणि त्यांनी काम कसं करावं हे सुद्धा आम्हाला सांप्रदायिक ठरवणाऱ्याने सांगावं.
नहीं, इसमें आप रिक्वेस्ट आपसे कि हिंदी में जरा नाही हिंदी नाही रे अभी जो हिंदीमध्ये तुम्ही जरा प्लीज करून द्या. या गोष्टी मी मराठीत तुमच्याशी व्यवस्थित बोलू शकतो कदाचित. सर नवाब मलिक ने बयान दिया है कि शिवसेना की दिमागी हालत बिगड़ गई है. कोण आहे नवाब मलिक? जाऊ दे त्याच्याबद्दल मी बोललो असतो. बोलायचा मोह आवरून बोलत नाही. राजनाथ सिंग यांनी असं म्हटलंय कोणी? राजनाथ सिंग यांनी मध्ये असं म्हटलंय की मुसलमानांनी जे काही झालं ते विसरून जावं, पण असं देखील म्हटलं जाते की हीच माफी मोदींनी मागावी. यावर तुमचं काय? नाही मला वाटतं त्याच्याबद्दल राजनाथ सिंगांचा खुलासा आलेला आहे आणि तो विषय खेचत बसण्यात काय अर्थ नाही. सर महाराष्ट्र विधानसभा तुम्ही एवढं सगळं बोललेलं दाखवणार आहात आणि छापणार आहात का? कमिटीने एक टेबल रिपोर्ट टेबल केली आहे विधानसभामध्ये जे स्लॅम करते सुरेश कलमाडीला फॉर कॉमनवेल्थ गेम्स जे 2008ला झालेले आणि सुरेश कलमाडीने कशा प्रकारे इलिगली त्याच्यासाठी फंड हे केले. तर त्याच्यावरती काय बोलणार म्हणजे पुण्यामध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि इलिगल फंड गेम म्हणजे दुसरा पार्ट 2 किती वर्षांनी आलंय? किती वर्षांनी हा रिपोर्ट आला? आणि या रिपोर्टमध्ये खरंच काही गांभीर्याने घेणारी लोक सरकारमध्ये आहेत का त्याचाही आदर्शचा रिपोर्ट होणार आहे? हे सरकार जे आहे हे यांची सगळ्यांची म्हणजे मी मागे सुद्धा बोललेलो आहे भ्रष्टाचारी यांनीच करायचा, चौकशीसुद्धा यांनीच करायची, न्यायमूर्तीसुद्धा हेच होणार आणि सोडून देणारे पण हेच. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टीमध्ये काय अर्थ नसतो. जोपर्यंत सरकार बदलत नाही तोपर्यंत या गोष्टीवरती कायमस्वरूपी इलाज काय होणार नाही. ठीक आहे. हां जय नको यार चला. जय हिंद जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.